गृहमंत्री अमित शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या विधानाविरोधात आज वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आंदोलन. बाबासाहेबांच्या अपमानाची भावना शहांच्या मनामध्ये नव्हती. काँग्रेसनं राजकारण करू नये. अमित शहांच्या आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावर रामदास आठवले यांचं वक्तव्य. शहांना मनुवाद मनुस्मृती देशात आणायची आहे. नाना पटोलेंचा अमित शहांवर निशाणा. शहा असं बोलले असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी. शहांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचं वक्तव्य. तर अमित शहांच्या मनामध्ये आंबेडकरांबद्दल आदर आहे. सदाभाऊ खोत यांचं विधान. शहा असं बोलले असतील तर त्यांची दिलगिरी व्यक्त करावी. शहांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. तर अमित शहांच्या मनामध्ये आंबेडकरांबद्दल आदर आहे. सदाभाऊ खोतांचं विधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाप्रकरणी महाविकास आघाडीत आक्रमक झाले असून मबिया आज सकाळी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करेल. शहांच्या विधानानंतर ठाण्यात शरद पवार गटाचं आंदोलन. अमित शहांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणी पोलीस लाठीचार्ज प्रकरणामध्ये 3 पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. राज्य मागासवर्ग आयोगाचे निर्देश. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 21 डिसेंबरला जालना बंदची हाक. सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून जिल्हा बंदची हाक. हत्येच्या घटनेनंतर वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यामध्ये फोन म्हणून गुन्हे दाखल होण्यास उशीर. संदीप क्षीरसागरांचा आरोप. शरद पवार शनिवारी 21 तारखेला मसाजोग गावाला भेट देतील. पवारगडाचे खासदार बजरंग सोनावणे यांची माहिती आहे. परभणीतील कृत्य जाणीवपूर्वक केलं गेलं. पवार नावाचा व्यक्ती मनोरुग्ण नाही. ज्या डॉक्टरांनी माथेफिरू ठरवलं त्याची चौकशी करा. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. परभणीच्या व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्या. तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा. आमदार राहुल पाटील यांची मागणी. मी नाराज नाही, मात्र मला प्रचंड दुःख झालंय. कार्यकर्त्याचा राग शांत करण्यासाठी मी अधिवेशन सोडून इकडे आलो. मंत्रिपदाची संधीच न मिळाल्यानं प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य. तिघांनी मिळून मला शब्द दिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत नाव येईल अशी अपेक्षा होती. प्रचंड चीड आली. मंत्रिपदावरून विजय शिवतारे यांचं वक्तव्य.